नमस्कार, आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज चॅनेल सातारा न्यूज। पाहूयात आत्ताची महत्त्वाची घडामोड। सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे पर्यटन विकास मंत्री माननीय नामदार शंभूराज देसाई साहेब, आपण या कोकणा सभेनिमित्त आलात। आपलं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत। सर्वांना विनंती, आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं। देसाई साहेबांनी या ठिकाणी 14 कामे झाली पाहिजेत यासाठी मी वचननामा प्रसारित केलेला आहे। या वचननाम्यामध्ये मी सविस्तर बोलणार नाही। कोरडे साहेब, आपणास विनंती, व्यासपीठावर या। भरतजी, व्यासपीठावर या। सविस्तर वचननामा करंजे ग्रामस्थांपुढे मी ठेवलेला आहे। या सातारा नगर परिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 6 मधून मी शिवसेना या पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला। देसाई साहेब, आपण माझ्यावर विश्वास ठेवून या निवडणुकीमध्ये मला उमेदवार म्हणून संधी दिली, त्याबद्दल मी आपला शतशः आभारी आहे। या करंजे ग्रामस्थांची मनोमन इच्छा आहे की सातारा शहराचं ग्रामदैवत असलेल्या या भैरवनाथ मंदिरासाठी जीर्णोद्धार आणि त्या ठिकाणी रहिवासी असलेले सर्व आमचे गुरवबांधव यांचं पुनर्वसन झालं पाहिजे। त्याचप्रमाणे या 29 गुंठे जागेमध्ये क वर्ग दर्जाचं देवस्थान जर झालं तर पर्यटनाला चालना मिळेल आणि देसाई साहेब, फार मोठी यात्रा या ठिकाणी भरते आणि आमची अशी विनंती आहे की आपण आचारसंहिता झाल्यानंतर या करंजे ग्रामदैवतासाठी 10 कोटीचा निधी आम्हाला उपलब्ध करून द्यावा। आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री हे नगर विकास मंत्री असल्याने किंवा नगर विकास मंत्री खातं हे प्रामुख्यानं प्रत्येक शहराशी आणि नगरपालिकेशी अत्यंत घनिष्ठ हे मंत्री खातं आहे। आणि देसाई साहेब, आपण जर शब्द दिला तर या ठिकाणी हे काम निश्चित होईल आणि मी तसं जाहीरनाम्यामध्ये किंवा वचननाम्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे। त्याचप्रमाणे या शहरामध्ये अत्यंत भेडसावणारा प्रश्न म्हणजे वाहतुकीची कोंडी होते। दुचाकी स्वारांना येणं जाणं अवघड होतं। त्यामुळे करंजे परिसरातून जो ओढा जातो तो ओढा जर अंडरग्राउंड केला आणि त्या ओढ्यावरून जर दुचाकी स्वारांना येण्या जाण्याची व्यवस्था झाली तर निश्चितच वाहतुकीची कोंडी कमी होईल। आणि तिसरी एक महत्वाची मागणी देसाई साहेब आमची आहे की आपल्या एसटी स्टँड समोरून भोसले महामार्गे बुधवारपेठकडे जाणारा रस्ता टाउन प्लॅनिंगला मंजूर आहे आणि सर्व मंजुरी मिळाल्यानंतर तो रस्ता प्रलंबित आहे। जर सातारा शहराला कनेक्टिंग करणारा जर हा 4था रस्ता झाला तर देसाई साहेब, आपण नेहमी जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ मिळतो तेव्हा आपण फेरफटका मारत असता सातारा शहरामध्ये, तर शहरामध्ये काय अवस्था आपण पाहिलेली आहे आणि निश्चित आपण ज्या ज्यावेळी देवदर्शनाला जाता त्यावेळी आम्हाला बरं वाटतं। इथून पुढच्या काळात आपण भैरवनाथ मंदिराच्याही दर्शनाला यावं अशी आम्ही विनंती करतो। आणि माझ्या प्रारूप आराखड्यामध्ये किंवा जाहीरनाम्यामध्ये मी
महत्वाचे मुद्दे घेतलेले आहेत. आपणास मी जाहीरपणे विनंती करतो की विजय निश्चित माझा आहे आणि तमाम करंजेकर ग्रामस्थ, प्रभाग क्रमांक 6 मधील ग्रामस्थ जरी या ठिकाणी जाहीरपणे येत नसले तरी ते निश्चित मला मताच्या रूपाने मतदान करतील आणि आपणास 3 तारखेला माझा विजय झालेला दिसेल. मला अनेकांचे फोन येतात की घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि मी आपणास या ठिकाणी सर्वांना विनंती करतो करंजे ग्रामस्थांना की पहिल्या 2011 ते 2016 तुम्ही आपण सौ माधुरी भोसले यांना नगरसेवक पदाची संधी दिली. त्यावेळी आम्ही ही शीट बिनविरोध निवडून आणली. परंतु बिनविरोध निवडून आणल्यानंतर देसाई साहेब जी विकास कामे करता येतील ती प्रचंड मोठ्या प्रमाणात मी केली. बाहेरून निधी आणला. सर्वात म्हणजे भैरवनाथ देवस्थानच्या यात्रेनिमित्त येणाऱ्या शासन काट्यांना या तारांचा अडथळा व्हायचा, त्या अंडरग्राऊंड केबल केलं आणि सर्व शहरातील प्रभागातील सर्व रस्ते आम्ही एकदम छानपणे करून घेतले. खूप कामे केली. 350 वर्षापासून या ठिकाणी मंदिराच्या पलीकडच्या बाजूला नागरिकांना वीज नव्हती. वीज, पाणी आणि सर्व सोयी आम्ही तिथे उपलब्ध करून दिल्या. आमच्या कामाचा सपाटा माहिती आहे. आणि देसाई साहेब आपल्याला म्हणजे आपण साक्षीदार आहात की गेली 30 वर्ष मी मुंबईचं अधिवेशन नेहमी करत असतो आणि आपले आशीर्वाद घेत असतो. मला अजूनही आठवतं की 1995 साली मी देसाई साहेबांना विनंती केली की त्यावेळी कॉम्प्युटरला फार महत्व असायचं आणि देसाई साहेबांना विनंती केली. आमचे मोठे बंधू स्वर्गीय सर्जेराव भोसले आम्ही गेलो आणि विनंती केली की साहेब तुमच्या हस्ते कॉम्प्युटरचं उद्घाटन करावं असं मला वाटतं. तर देसाई साहेबांनी क्षणात त्यावेळी मला होकार दिला आणि राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले आमच्या आई साहेब आणि देसाई साहेब यांच्या हस्ते मी सामाजिक कार्याचा शुभारंभ केला आणि आज माझ्या प्रचारानिमित्त आपण येत आहात त्याबद्दल मी आपला शतशः आभारी आहे. या ठिकाणी मी जास्त काही बोलणार नाही. आपल्याला पुढे जायचे, कार्यक्रम उशीर झालेला आहे. आपल्या देवस्थानचे प्रमुख पाटील साहेब, त्याचप्रमाणे सर्व पोपटराव मोहिते या सर्वांनी आपल्याकडे जी मागणी केली ती आपण निश्चित पूर्ण कराल. मला तानाजी तिरुपती यांना या ठिकाणी यावं असं मी त्यांना पुढे विनंती करतो. तोपर्यंत आमचे शंभूशेठ पवार यांनी पालकमंत्री महोदयांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा अशी मी विनंती करतो. नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 6 मधले शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार आमचे सहकारी मित्र शिवाजीराव भोसले यांच्या निवडणूक प्रचारासाठी जमलेले सर्व प्रभाग क्रमांक 6 मधील सन्माननीय मतदार बंधू भगिनी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्व माता भगिनी, सर्व तरुण युवा सहकारी, उपस्थित बंधू आणि भगिनी, सभेला उशीर झाला आणि अजून पुढे बऱ्याच सभा सातारा शहरामधल्या करायच्या. मी विचार करत होतो जेव्हा शिवाजीराव भोसलेंचं भाषण मी ऐकलं. बरेच प्रश्न तिने मांडले. अंडरग्राऊंड वडा करा, आणखीन वाहतुकीची अडचण आहे, आणखीन देवस्थानचा प्रश्न पर्यटनाचा सुटलेला नाही. इतकी वर्ष का राहिली प्रश्न असा एक प्रश्न निर्माण झाला माझ्या मनामध्ये की हे कामं आतापर्यंत का झाली नाही. आणि मग आता शिवाजीराव भोसलेंनी त्यांच्या 14 मुद्द्यांच्या जाहीरनाम्यामध्ये ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी लिहिलेल्या आहेत. मला त्या कमी वेळात सगळ्या वाचता आल्या नाहीत. पण शेवटी नगरपालिका क्षेत्रामध्ये त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा हा अधिकार आहे. आता एक त्यांनी सांगितलं की वहिनीमध्ये नगरसेवक होता तेव्हा अंडरग्राऊंड केबल केली, वॉर्डामधले रस्ते चांगले केले. म्हणजे त्यांना संधी दिल्यानंतर काम करू शकतात हे त्यांनी त्यांच्या नगरसेवक पदाच्या वहिनीच्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी केले, दाखवलेला. काय आता यावेळी सुद्धा
शिवसेनेकडनं ते अधिकृत उमेदवार म्हणून उभे आहेत. पक्षाच्या चिन्हावरती ते निवडणूक लढवत आहेत. आणि एक गोष्ट चांगली आहे की नगर विकास खातं म्हणजे ज्या खात्यामार्फत शहरातले वार्डातले प्रश्न सोडवायसाठी नगरपालिकेच्या निधी व्यतिरिक्त थेट राज्यातून निधी येऊ शकतो, तो हे खातं आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जिल्हा नियोजन समितीमधलं सुद्धा पालकमंत्री म्हणून जे काय आपल्याला वार्डातल्या कामासाठी निधी द्यायचा आहे तो अधिकार जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी माझ्याकडे आहे. त्यामुळे शिवाजीराव भोसलेंना मी या ठिकाणी प्रचार सभेला येताना एवढंच सांगेन की आता निवडणुकीची आचारसंहिता आहे. सरकारचा कॅमेरा मंत्री किंवा आमदार भाषणाला उठल्यापासून माघारी गाडी बसेपर्यंत चालू असतो. काय चुकीचा शब्द जातोय का, काय निवडणुकीच्या नियमाचा भंग होतोय का, लगेच दुसऱ्या दिवशी टीव्हीला बातमी चालू, सातारचे पालकमंत्री असं बोलले की लगेच ते दिवसभर टीव्हीवर चालू राहणार. म्हणून निवडणूक आचारसंहितेची मर्यादा असल्यामुळं मी आपल्याला एवढंच सांगेन की हे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी कोणाकडे आहे, ते अधिकार कोणाकडे आहेत हे मी आता विस्तृतपणानं सांगितलं. आणि शिवाजीराव भोसलेंच्या वचननाम्यावरती माननीय शिंदे साहेबांचा फोटो ठळक आहे. त्यामुळे ज्यांचा फोटो लावून ज्यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेना पक्षाचं नेतृत्व मुख्य नेते म्हणून आदरणीय शिंदे साहेब करतायत, एकनाथजी शिंदे साहेब करतायत. आणि त्यांचा सहकारी मंत्री म्हणून मी त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळामध्ये काम करतोय. त्यांनी मला सातारा जिल्ह्याचं पालकमंत्री केलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्याचा एक संगम एकत्रपणा हा या शहराच्या विकासासाठी कसा उपयोगी पडता येईल याचा सातत्यानं माझा प्रयत्न इथून पुढच्या काळामध्ये राहणार आहे. माझ्या विभागाच्या संबंधित मंदिराचं गवर्ग पर्यटनाचा दर्जा द्यावा आणि पर्यटन विभागामधनं त्याच्या सुशोभीकरणाला, त्याच्या नूतनीकरणाला त्याला निधी द्यावा अशी सुद्धा आता मी मंदिरात दर्शनाला गेलो तेव्हा गावातल्या ज्येष्ठ ग्रामस्थांनी माझ्याकडे मागणी केली. मी एवढंच सांगेन की यासाठी या सगळ्या मागण्या पूर्ण करायच्या आपल्याला असतील तर सातारा नगरपालिकेमध्ये शिवाजीराव भोसले नगरसेवक म्हणून निवडून आले पाहिजे. तर ते नगरसेवक म्हणून निवडून आले तर निश्चितपणानं तुम्हाला ह्या सगळ्या मागण्या पूर्ण झालेल्या या ठिकाणी पाहायला मिळतील. मी तुम्हाला पालकमंत्री म्हणून या ठिकाणी ठामपणानं सांगतो की आपण गटातटाचं कधीच राजकारण मी जिल्ह्यामध्ये शहरामध्ये कधीच केलं नाही. पण आता सातारा नगरपालिकेची निवडणूक लढवताना जर महायुतीतला एक महत्वाचा पक्ष शिवसेना असताना जर विश्वासात घेतलं जात नसेल, विचारलं जात नसेल तर 2 दिवसातली आमची तयारी आहे. शिवाजीराव किती 2 दिवसातली तयारी आपल्या अर्ज भरायची. जर थोडा एक आम्हाला आधी अंदाज आला असता की आपल्याला बाबा शिवसेनेला वेगळं लढायचं आहे तर कदाचित सातारा शहरातलं चित्र आणि जिल्ह्यातल्या बाकी आठीच्या आठी नगरपालिकांचं चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. पण आम्ही प्रयत्न केला. सरकारमध्ये आपण एकत्र आहोत, शासनामध्ये एकत्र आहोत आणि वर ठरले बाबा जिथं होईल तिथं माहिती करा. पण ठीक आहे, काही कारणामुळे नाही होऊ शकते, आम्ही लढतोय, मैत्रीपूर्ण लढतोय. आणि मग जे पक्षाचे उमेदवार आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून धनुष्यबाणाच्या चिन्हावरती लढत आहेत त्यांच्या पाठीमागं पूर्ण ताकद उभं करणं, त्यांना पूर्ण पाठबळ देणं आणि त्यांच्या प्रभागातले प्रश्न सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री शिंदे साहेबांच्या माध्यमातून, पालकमंत्री म्हणून माझ्या माध्यमातून आम्ही दोघंही शिवाजीराव भोसलेला पूर्ण सहकार्य करू एवढाच विश्वास ग्वाही या निमित्ताने आपल्याला देतो. 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून सन्मान्य शिवाजीराव भोसले यांना नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 6 मधनं प्रचंड बहुमताने विजयी करावं एवढीच विनंती आपल्याला करतो. पुन्हा एकदा प्रभाग 6 मधल्या सर्व नागरिकांचे, मतदार बंधू भगिनींचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.